स्मॅशर आणि त्यांना फाईट करेल गणराज बॉईज संघ. खूप साऱ्या शुभेच्छा पुन्हा एकदा आपण दोन्ही टीमला देऊया. खरं तर नुकताच एक सामना संपन्न झाला. अफलातून बॅटिंग हार्दिक यांची आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळाली. पुन्हा एकदा सामन्यावरचा पुरस्कार त्यांनी जिंकलाय. जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्राईक एंडवरती कल्पेश आहे आणि नॉन स्ट्राईक एंडवरती फलंदाज आपल्याला पाहायला मिळेल महेश पांडे हा फलंदाज पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी मार्गवरती कार्तिकला आपण पाहणार आहोत. पहिल्याच बॉल वरती आक्रमण, परंतु बॉल त्या ठिकाणी चाललाय 2 धावेसाठी आणि या 2च धावा या बॉलवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. जरूर इशारा येणं बाकी असेल पंचांना. या बॉलवरती 2 धावा आल्यात आणि या 2 धावेच्या मदतीने अकाउंटला देखील सुरुवात झाली. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न कल्पेश केपी यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला, परंतु त्या बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळतात. सन्माननीय सुरेश माडिक देखील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण देखील सन्मानपूर्व व्यासपीठावरती या आपल्या या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत असेल. पहिल्याच बॉलवरती आपण जर पाहिलं तर 2 धावा, त्यानंतर वाईट +1 एकूण 2 धावा पुन्हा एकदा स्कोर कार्ड वरती जोडल्या जाणार आहेत आणि 4 धावा पाहता पाहता धावफलकावरती लागल्या गेल्यात. चार धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळतील. मोठ्या संख्येने पाहुणे देखील व्यासपीठावरती आलेत. हाही बॉल फटका चांगला आहे आणि या बॉल वरती बॉल चाललाय सीमा रेषेच्या बाहेर, चौकार. केपीच्या बॅट पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. 4 धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. सर्व पाहुणे खरं तर व्यासपीठावरती येताना पाहायला मिळत आहेत. सर्वांचं सहर्ष स्वागत आपण करूया. अजून एक चांगला फटका आणि आता मात्र एकच धाव इथून येताना पाहायला मिळणार आहे. पहिलं सत्र सुरू आहे आणि पहिल्या सत्रामध्ये चांगले बॅटिंग आतापर्यंत करत असताना मात्र मैदानाच्या आतमध्ये कल्पेश केपीला आपण पाहतोय. पुढचा बॉल गौतम गोलंदाजी मार्गवरती. कार्तिक आहे, माफ करा, गोलंदाजी मार्गवरती. आता चांगले चेंडू फेकत असताना मात्र डॉट बॉलची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. 4 षटकांचा सामना आणि पहिल्याच ओव्हरमध्ये चांगल्या धावा आल्या होत्या, परंतु इथे मात्र डॉट बॉल आलाय. इथे समोर फेकला होता बॉल, पुन्हा एकदा बॅटची वरची कडा आणि त्यानंतर मात्र इथे एक डिक्लेअरच्या स्वरूपात धावसंख्या येताना पाहायला मिळणार आहे. आतापर्यंत धावफलक जर आपण पाहिलं तर 10 वरती जाऊन पोहोचलंय. अजूनही एक चेंडूचा खेळ शिल्लक असेल. पहिल्या षटकातील 10 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज संपूर्ण दिवसामध्ये चांगल्या मॅचेस आपल्याला पाहायला मिळतील. दुपारचं सत्र सुरू झालंय आणि रखरखत ऊन देखील पाहायला मिळणार आहे, कारण मार्च महिना सुरू झालाय आणि उद्या खऱ्या अर्थानं होळीचा मोठा सण देखील आपल्याला पाहायला मिळतोय. हाही बॉल ऑन मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉल आलाय. षटक संपलंय पहिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 10 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत.
फुल टॉस बॉल वरती तडाखा दिलाय. आता संयमी पवित्र घेत असताना केपीला आपण पाहतोय, कारण पहिला बॉल खराब होता त्याच्यावरती समाचार घेतला गेला, परंतु पुढचाच बॉल वरती बोटांची जादू आणि स्वतःला शांत केलंय. डॉट बॉल आलाय. चांगला सामना रंगेल, कारण दोन्ही संघांमध्ये आता देखील चांगले खेळाडू पाहायला मिळत आहेत. इथं देखील हेलिकॉप्टर लुक देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी एक धाव सहजरित्या पूर्ण केले जाईल. एक धाव इथून स्कोर कार्ड वरती ऍड केले जाणार आहे. पहिल्याच बॉल वरती षटकार, तदनंतर दुसरा डॉट चेंडू पाहायला मिळाला आणि तदनंतर तिसऱ्या बॉल वरती इथे मात्र सिंगल येताना पाहायला मिळाली. सोहेल गोलंदाजी मार्ग वरती पुन्हा एकदा सज्ज होत आहेत. हा बॉल नो आहे आणि त्याच्यावरती 4 धावा, चौकार. पुढचा बॉल फ्री हिट पाहायला मिळेल. नो बॉल होता त्याच्यावरती तडाखा दिला केपीनं आणि आता पुढचा बॉल फ्री हिट पाहायला मिळणार आहे. बॅटरसाठी सुवर्ण संधी असेल, कारण या फटकावरती झेल आउट नसणार आहे. रनआउटच्या स्वरूपातच फलंदाज हा बाद दिला जाणार आहे. फ्री हिटचा पुढचा चेंडू पाहायला मिळेल. नो बॉल होता त्याच्यावरती टोटल 5 धावा येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. पुढचा बॉल फ्री हिट असेल. केपी स्ट्राइक एंड वरती पुन्हा एकदा पाहायला मिळतो. हाही बॉल ऑनसेट मध्ये भिरकवण्याचा प्रयत्न, कनेक्शन तेवढंच चांगलं झालेला नाहीये. फ्री हिटचा बॉल देखील या ठिकाणी डॉट आलाय. कमालीची गोलंदाजी पाहायला मिळते. षटक क्रमांक 2 मार्गस्थ आहे आणि षटकार आला, तदनंतर कमबॅक देखील केले. या षटकामध्ये कौतुक करावा लागेल याही गोलंदाजाचं. नो बॉल आला होता, तदनंतर कमबॅक देखील केलं गेलं. पुढचाच बॉल डॉट फेकलाय. इथे फिरून खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक तैनात आहेत. आता काय घडलंय? केपीला परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. मोठी विकेट. चला सामना सुरू करा, कारण आज आपल्याला भरपूर सारा मॅचेस कव्हर करायचे आहेत. मग शेवटच्या मॅचेसमध्ये देखील खूप एन्जॉयमेंट आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र चांगला चेंडू फेकला गेला आणि जो फलंदाज लयमध्ये बॅटिंग करत होता कल्पेश, त्याला मात्र मैदानाच्या बाहेर पाठवलंय. नवीन फलंदाज अनुज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळेल. हा बॉल फिरकीची जादू मैदानाच्या आतमध्ये दाखवत असताना पाहता पाहता 2 षटक देखील संपले गेलेत आणि धावा झाल्या धाव फलकावरती टोटल 22 धावा. 22 धावा धाव फलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 षटकांचा खेळ देखील समाप्त झालाय. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये कल्पेशने केली, तदनंतर मात्र याही गोलंदाजानं चांगलं कमबॅक करून दिलाय आपल्या टीमसाठी. या ठिकाणी मोरिया क्रिकेट क्लब केतवाडीचे सगळे सदस्य उपस्थित राहत आहेत. या गणराज प्रीमियर लीगच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. धन्यवाद, आपण सगळे इकडे उपस्थित राहिलात. या गणराज प्रीमियर लीगची शोभा आपण वाढवली, त्याबद्दल विशेष सन्मान केला जातो आहे मोरिया क्रिकेट क्लबचा. येस येस येस. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या ठिकाणी शिवसेना उपनेते सुनील नरसाळे साहेबांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या गणराज प्रीमियर लीगच्या निमित्ताने आपण सर्वांचे या ठिकाणी केलं जात आहे हार्दिक स्वागत. शिवसेना उपनेते सुनीलजी नरसाळे साहेब आणि त्यांच्याबरोबरीने सगळ्या सहकाऱ्यांचं इकडे आगमन होतं आहे गणराज प्रीमियर लीगच्या वतीने. या स्पर्धेच्या निमित्ताने आपलं केलं जात आहे, सगळ्या मान्यवरांचं केलं जात आहे हार्दिक स्वागत.
सर्वांचं करूया पुन्हा एकदा आपण सहर्ष स्वागत। जाऊया मैदानाच्या दिशेने, ज्या ठिकाणी तिसरं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती वीरेनला आपण पाहणार आहोत। बाटची कडा सुवर्ण संधी होती, परंतु इथे मात्र शेल ड्रॉप झाला आणि एक धाव इथून येताना पाहायला मिळणार आहे। चांगला सामना रंगेल। इथे पुन्हा एकदा तशाच प्रकारचा बॉल खेळत असताना फलंदाजाला आपण पाहतोय अजून एक धाव येताना पाहायला मिळणार आहे आणि पाहता पाहता स्कोर आपल्याला पाहायला मिळतो धावफलकावरती 26 धावा। पहिल्या षटकामध्ये चांगली धावसंख्या येत होती, परंतु जो कमबॅक दिला खरं तर दुसऱ्या षटकामध्ये तदनंतर अफलातून कामगिरी होताना पाहायला मिळते। हाही बॉल ऑनसेटमध्ये भिरकावण्याचा होता, परंतु इथे मात्र सिंगल येताना पाहायला मिळेल आणि या सिंगलच्या मदतीनं धावफलक 27 वरती जाऊन पोहोचतोय। 4 षटकांचा सामना आणि आतापर्यंत आपण जर पाहिलं तर तिसरं षटक मार्गस्थ आहे। 27 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात। इथे बॉल मात्र समोरून बाहेर काढलाय। चांगली गोलंदाजी करत असताना आपल्याला पाहायला मिळतात वीरेन चांगली गोलंदाजी करतायत। खऱ्या अर्थानं मैदानाच्या आतमध्ये अनुभवी गोलंदाज आहे आणि त्याच्याकडे क्षमता आहे कुठल्याही दिशेने बॉल वळवण्याची, तेच सिद्ध केलंय मागच्या बॉलवरती। हाही बॉल लगातारचा सेम पद्धतीचा कॉफी केल्या बॉलला अजून एक डॉट बॉल फेकलाय। षटक संपलाय तिसरं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 27 धावा आपल्याला पाहायला मिळतात। अफलातून चांगली गोलंदाजी करत असताना वीरेन पाटीलला आपण पाहिलं, लगातार शेवटचे 2 बॉल मात्र इथे निर्धाव फेकले। 27 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळतात। शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती शेवटचं अंतिम षटक फेकण्यासाठी गौतमला आपण पाहणार आहोत। गौतम गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील। 27 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळाल्या। 3 षटकांचा खेळ समाप्त झालाय। थोडंसं फास्ट केला कारण भरपूर सारा मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत। रखरखता ऊन, परंतु भरपूर सारे प्रेक्षक देखील पाहायला मिळत आहेत। हे मुंबईचं क्रिकेट आहे, इकडे उन्हातानामध्ये प्रेक्षकांची गर्दी नेहमीच पाहायला मिळते। व्हाईट बॉल, पहिलाच बॉल इथे मात्र गौतमनं व्हाईट फेकलाय। एक्स्ट्राच्या स्वरूपात धाव येताना पाहायला मिळणार आहे। 28 धावा या धावफलकावरती लागताना आपल्याला पाहायला मिळतात। तिन्ही पंचांचं खरं तर रखरखत्या उन्हामध्ये चांगली कामगिरी त्यांची देखील आपल्याला पाहायला मिळते, त्याचं देखील खूप सारं स्वागत आपण करूया। हाही बॉल चांगला फटका पाहायला मिळतोय, परंतु याही बॉलवरती 2 धावा पाहायला मिळतील आणि या 2 धावेच्या मदतीने धावफलक चांगल्या सुस्थितीमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय। 30 धावा धावफलकावरती इथून लागल्या गेल्यात। पहिला बॉल वाईट होता, तदनंतर इथे मात्र आपण जर पाहिलं तर 2 धावा येताना पाहायला मिळतील। 30 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळणार आहेत। 30 धावा धावफलकावरती जरूर आपण पाहतो। हाही बॉल चेंडू फाईटचा इशारा। 31 धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत। गौतम थोडेसे महागडे ठरताना आपल्याला पाहायला मिळत आहेत, कारण 3 षटकामध्ये आपण जर पाहिलं तर फक्त 27 धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये दिली गेली। वीरेनं देखील चांगलं कमबॅक केलं 3ऱ्या ओव्हरमध्ये। हाही चेंडू वाईट आहे, खराब आहे, लाईन भरकट गोलंदाज, त्या दिशेने मात्र गोलंदाजी केली जाते। एक्स्ट्राच्या धावा मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। लगातारचा दुसरा चेंडू वाईट आलाय। 32 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्यात। अजून एक वाईट बॉल, खराब गोलंदाजी, लगातारचा 3रा वाईट आणि इथे मात्र वाईटचे हॅट्रिक पूर्ण केले गौतम या गोलंदाजानं। लगातार 3 चेंडू वाईट फेकले गेलेत आणि धावफलकावरती टोटल धावा जर आपण पाहिल्या तर 33 धावा आतापर्यंत लागल्या गेल्यात। इथे समोर फेकलाय, त्याच्यावरती चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न केला गेला। एक धाव कंप्लीट, दुसरी धाव इथे घेतली जाईल का?
धावचीची नामी संधी होती परंतु ती देखील हुकली गेली आणि इथून मात्र 2 धावा येताना पाहायला मिळतील. 3 धावा यस धावून 2 धावा घेतल्या गेल्या आणि त्यानंतर डिक्लेअरच्या दिशेने बॉल गेला आणि टोटल या 3 धावा स्कोर कार्ड वरती जोडल्या जाणार आहेत. चांगला फटका होता आणि त्याच्यावरती इथे जर आपण पाहिलं तर 3 धावा येताना पाहायला मिळाल्या. 36 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागल्या गेल्यात. इथे खोलवर पैसा बॉल मैदानाच्या आतमध्ये घडतंय काय डायरेक्ट हिट झालाय आणि आता मात्र फलंदाजाला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. चांगला थ्रो पाहायला मिळाला. सोपं नसतं खरं तर एक खास फॉलो थ्रो मध्ये चेंडूला स्टॉप करणं थ्रो करणं आणि तदनंतर मात्र इथे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मोठी विकेट मैदानाच्या बाहेर येताना पाहायला मिळेल 36 या धावसंख्येवरती. धावा धावफलकावरती येताना पाहायला मिळत आहेत. इथे वेगवान स्ट्रोक होता परंतु इथे मात्र बॉडीवरती चेंडू जरूर बदललाय आणि धाव मिळणार नाहीये. मंदार स्ट्राइक वरती पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न केला गेला होता. 36 धावा धावफलकावरती लागल्यात. इथे सुंदर गोलंदाजी आशाभूत नजरेने पाहण्याचा प्रयत्न बॅटरच्या माध्यमातून केला गेला परंतु पंच त्या ठिकाणी दक्ष आहेत आणि इथे मात्र कुठलाही बॉल वाईड दिला जात नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना 36 धावा धावफलकावरती. इथे पुन्हा एकदा खोलवर पैसा बॉल आणि तिथे देखील एक सिंगल धाव येताना पाहायला मिळेल आणि पहिलं सत्र समाप्त झालंय. धावफलकावरती टोटल 37 धावा झाल्यात. 38 धावे संख्येचं टार्गेट असेल. सुनीलजी नरसाळे साहेब यांचा सन्मान केला जातो आहे. सुनीलजी नरसाळे साहेब शिवसेना उपनेते, सुनीलजी नरसाळे साहेब वेळात वेळ काढून या गणराज प्रीमियर लीगसाठी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचा सन्मान केला जातो आहे. धन्यवाद नरसाळे साहेब, आपण या ठिकाणी आवर्जून उपस्थित राहिलात. या स्पर्धेची शोभा वाढवली. खेतवाडीच्या गणराजाच्या आशीर्वादाने सुरू असणाऱ्या या स्पर्धेसाठी आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपला सन्मान. निलेशजी शिरदनकर साहेबांचा देखील सन्मान केला जातोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे खास या ठिकाणी शिरदनकर साहेब आपण उपस्थित राहिलात त्याबद्दल आपलाही सन्मान केला जातोय. आपलंही मनसे स्वागत केलं जात आहे या गणराज प्रीमियर लीगमध्ये. उमेशजी कारंडे साहेब यांचा इकडे एक विशेष सन्मान केला जातोय. उमेश कारंडे साहेब हेही आपला अमूल्य वेळ देऊन गणराज प्रीमियर लीगसाठी उपस्थित राहिलेत. त्यांचाही सन्मान या आयोजन कमिटीच्या वतीने केला जातो आहे. आपल्या सगळ्यांची उपस्थिती या स्पर्धेची शोभा वाढवताना पाहायला मिळते. मायेची उपदार शाल आणि त्याचबरोबर या स्पर्धेचं आठवण म्हणून गणराजाची प्रतिमा असणारं हे सन्मान सुरेश महाडिक साहेब म्हणजे चिंट्याबाई एक टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज व्यक्तिमत्व आहे. बलाढ्य राहुल 11 संघाबरोबर जुडलं गेलेलं व्यक्तिमत्व. महाडिक साहेबांचा एक विशेष सन्मान केला जातो आहे. राहुल 11च्या पाठीमागे जे काही मास्टर माइंड होते त्यामध्ये आमचे सुरेश महाडिक साहेब देखील होते. त्यांचाही सन्मान केला जातो आहे.
प्रज्ञेशजी मेस्त्री साहेब यांचाही सन्मान इकडे केला जातो आहे. प्रज्ञेश मेस्त्री साहेब, चला धन्यवाद. आपण सगळेजण या स्पर्धेला आवर्जून उपस्थित राहिलात, वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात त्याबद्दल गणराज प्रीमियर लीगच्या वतीने आपलं मनापासून स्वागत. आणि खऱ्या अर्थाने मुंबईची खऱ्या अर्थाने संस्कृती तुम्हाला पाहिजे असेल तर गिरगाव आणि या परिसरामध्ये यावं लागेल. आणि खऱ्या अर्थाने छोट्या छोट्या गल्ल्यांमध्ये खेळलं जाणारं मोठं क्रिकेट मुंबईमध्येच, आणि मुंबईला क्रिकेटची पंढरी का म्हटलं जातं, हे क्रिकेट हा बेस आहे मुंबईच्या क्रिकेटचा. आणि त्याच्यामुळेच आज मुंबईचं क्रिकेट जगात भारी म्हणून ओळखलं जातं. आणि त्यातल्या त्यात दक्षिण मुंबईतील हे बर्न ग्राउंडचं क्रिकेट याची एक वेगळी मजा आहे. आणि ती मजा घेण्यासाठी आपण सगळे उपस्थित राहिलात. आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार. चला मॅचला होती सुरुवात. 37 धावसंख्येत खरं तर टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळणार आहे. भाटचे खडा आणि त्यानंतर मात्र एक सिंगल धाव येताना पाहायला मिळेल. अडतीस धावेचं टार्गेट आहे. 37 धावा धावफलकावरती जोडल्या गेल्या. पहिल्याच बॉलवरती एक धाव येताना आपल्याला पाहायला मिळाली. कार्तिक आहे स्ट्रायकेटवरती, गोलंदाजी मार्गवरती अनुज हा गोलंदाज पाहायला मिळतोय. हाही फटका त्याच दिशेने डिक्लेअरच्या स्वरूपात इथून देखील एकच धाव लिहिली जाणार आहे. लगातारच्या 2 बॉलवरती 2 धावा येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावसंख्येचं टार्गेट कमालीचं खरं तर पहिलं सत्र पाहायला मिळालं होतं. त्याच्यामध्ये केपीची चांगली बॅटिंग पाहायला मिळाली. केपीने मात्र कल्पेशनं चांगली बॅटिंग केली होती. 38 धावसंख्येचं टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये आणि लगातार 2 बॉलवरती 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. इथे चांगला फटका आणि आता कार्तिकच्या बॅट मधून धमाका आलाय. सुंदर फटका, षटकार. हा फटका फसलाय, पकडला जाईल. कार्तिकला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. चला नेक्स्ट मॅचचा टॉस देखील या ठिकाणी केला जाईल. मॅच नंबर 5 एका बाजूने गणराज वॉरियर्स आणि गणराज स्टार्स हे दोन्ही संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती असेल आपण टॉससाठी संपर्क साधा. चला नेक्स्ट मॅच नंबर 5 आपल्याला पाहायला मिळेल. गणराज स्टार्स आणि गणराज वॉरियर्स या दोन्ही टीममध्ये सामना आपल्याला पाहायला मिळणार आहे. दोन्ही कॅप्टन टॉससाठी आपण लगेच रिपोर्टिंग करा. पुढच्या मॅचचा टॉस इथे लगेच केला जाणार आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. वीरेन, इथं वेगवान चेंडू होता. अनुजचा बॅट अँड बॉलचा संपर्क झालेला नाहीये. सुंदर चेंडू पाहायला मिळाला. अनुजवरती एक षटकार जरूर आला होता कार्तिकच्या बॅट मधून, परंतु इथे मात्र धावांना रोख लावलंय. 38 धावसंख्येचं टार्गेट आहे मैदानाच्या आतमध्ये आणि अफलातून गोलंदाजी करत असताना मात्र अनुजला आपण पाहतोय. पुढचा फॉल वीरेनसाठी. हा देखील मैदानाच्या आतमध्ये काय घडतोय. फलंदाज या ठिकाणी सुखरूप त्या ठिकाणी पोहोचले गेलेत आणि एक धाव येताना पाहायला मिळेल. 9 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 38 धावसंख्येचं टार्गेट आहे आतापर्यंत. 9 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. मॅच नंबर 5 देखील आपल्याला या ठिकाणी सुरू होताना पाहायला मिळणार आहे. पहा खरं तर पहिलं सत्र समाप्त झालंय. दुसऱ्या सत्राला देखील सुरुवात झाली. एक षटक कंप्लीट झालंय. दोन्ही टीम आपण टॉससाठी या. गणराज वॉरियर्स आणि गणराज स्टार. चला टॉससाठी आपण लगेचच रिपोर्टिंग करा. पुढच्या मॅचचा टॉस देखील इथे केला जाईल. गोलंदाजी मार्कवरती कल्पेशला आपण पाहणार आहोत.
इथे वेगवान चेंडू होता, बॅटची कडा होती परंतु विकेट किपरनं चुकी केली आणि विरेन यांना मात्र जीवनदान मिळालंय. हा जीवनदान कितपर्यंत महागडा ठरेल हे देखील पाहणं तितकंच महत्वाचं असणार आहे. 38 धाव संख्येचं टार्गेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. इथे देखील तशाच प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु आता मात्र परतावं लागतंय विरेनला मैदानाच्या बाहेर. पाहायला मिळत आहेत. इथे चेंडू खूपच बाहेर फेकला, वाईटचा इशारा मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. 100ची धाव इथे येताना पाहायला मिळेल. 38 धाव संख्येचं टार्गेट एवढं मोठं नव्हतं, परंतु बॅटिंग थोडीशी खराब झाली असंच म्हणावं लागेल. कार्तिक स्वस्त्यात बाद झाला. इथे पुन्हा एकदा वाह, तेच तर अफलातून चेंडू पाहायला मिळतो. केपीच्या खात्यामध्ये अजून एक विकेट, फलंदाज बाद. कपिलला आपण पाहणार आहोत. लगातारचे 3 फलंदाज हे डावखुरी हाताचे पाहायला मिळत आहेत. इथे मात्र डिफेन्सिव्ह पवित्र घेण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये काय घडते, अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळाला. कपिलला काहीचा चेंडू समजलेला नाहीये आणि पाहता पाहता दुसरं षटक देखील संपलंय. टोटल धावा जर आपण पाहिल्या ना धावफलकावरती, तर 11 धावा आपल्याला पाहायला मिळतात. अकरा धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. विजय गोलंदाजी मार्गवरती आता आपल्याला पाहायला मिळणार आहे. 11 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. इथे सुंदर फटका आणि धाव घेण्याची संधी होती, ती देखील कबूल केली आणि एका धावेने मात्र धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळेल. 12 धावा धावफलकावरती तिथून लागल्या गेल्यात. इथे मात्र थोडासा बाहेरच्या दिशेने वळण्याचा प्रयत्न बॉलने केला होता. डॉट बॉल पाहायला मिळेल. अजून एक चांगला चेंडू पाहायला मिळतोय. लगातारचे खरं तर डॉट चेंडू पाहायला मिळतात आणि प्रेशर मात्र इथे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल कपिल यांच्यावरती, कारण बॅटच्या पोषणमध्ये बॉल येत नाही आणि त्या कारणास्तव मात्र लगातार निर्धाव चेंडू पाहायला मिळत आहेत. परंतु इथे मात्र लाईन थोडीशी भरकाटली गेली आहे. व्हाईट बॉलचा इशारा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. 100ची धाव स्कोर कार्ड वरती जोडले गेले, परंतु इथून मात्र मॅच जिंकायची असेल तर मोठे फटकेबाजी करावी लागणार आहे. हा फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहेत. इथे मात्र चांगली फिल्डिंग पाहायला मिळेल. धाव मात्र या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न जरूर केला होता, परंतु डॉट बॉल पाहायला मिळेल आणि कुठलीही धाव मात्र या बॉलवरती येणार नाही आहे. युवराज प्रीमियर लीगचं हे सुंदर असं आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. दरवर्षी या स्पर्धेची चर्चा सातत्याने होताना आपल्याला पाहायला मिळत असते.
आणि याच ठिकाणी मात्र खरतरी स्पर्धा होताना आपण पाहत असतो. अजूनही या षटकातील एक चेंडूचा खेळ येणं बाकी असेल. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते. पुन्हा एकदा व्हाईट बॉल एक्साची धाव मात्र इथून येताना पाहायला मिळेल. 14 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. 14 धावा धावफलकावरती येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजूनही 24 धावसंख्येची गरज. हाही बॉल निर्धावाला आहे आणि अशाच प्रकारचे जर तुम्ही चेंडू खेळलेत तर मात्र तुम्हाला ही मॅच गमवावी देखील लागणार आहे. गणराज स्टार्स चे जे पुरस्कर्ते आहेत सुरेश माथुर आणि राहुल माथुर यांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत असेल. चला मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण जाऊया. खरं तर अजूनही या मॅच मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. जिनेश गोलंदाजी मार्ग वरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. 6 चेंडू आणि 24 धावसंख्येची गरज. इथे 4 षटकार ठोकावे लागतील मैदानाच्या आतमध्ये. इथे पहिलाच बॉल खराब आहे आणि नो बॉलचा इशारा पंचाच्या माध्यमातून दिला गेलाय. फ्री हिट असेल पुढच्या बॉलवरती. हेलिकॉप्टर फिरला अर्थातच फ्री हिट पाहायला मिळणार आहे. 23 धावसंख्येची अद्याप गरज असेल या मॅच मध्ये. हाही बॉल पडल्यानंतर थोडासा बाहेरच्या दिशेने कट होतोय परंतु फलंदाजाला काहीसा बॉल समजत नाहीये. मैदानाच्या आतमध्ये काय घडतोय. एक धाव सिंगल घेतली गेले परंतु या मॅच मध्ये पाहिजे तेवढा दम पाहायला मिळत नाहीये. कारण लगातार जर आपण पाहिलं इथे फुल टॉस बॉल त्याच्यावरती तडाखा दिलाय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं जजमेंट आणि आता कपिलला परतावा लागेल मैदानाच्या बाहेर. धन्यवाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला टॉस साठी आम्ही वारंवार अनाउन्समेंट करतोय. गणराज स्टार्स आणि गणराज वॉरियर्स. पहा मॅच संपायला आले तरी देखील आपला कॅप्टन या ठिकाणी उपस्थित नाहीये. प्लीज कॅप्टन पाठवा. चला गणराज स्टार्स आणि गणराज वॉरियर्स आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. कॅप्टन पाठवा प्लीज टॉस साठी. इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस घेतोय आणि दोन्ही कॅप्टन गणराज स्टार्स आणि गणराज वॉरियर्स दोन्ही कॅप्टन टॉस साठी संपर्क साधा. दोन्ही कॅप्टनला विनंती असेल आपण टॉस साठी या, कारण इनिंग ब्रेक मध्ये कंपल्सरी आपण टॉस घेणार होतो. आपल्याला वारंवार अनाउन्समेंट देखील केली गेली तरी देखील आपण या ठिकाणी आला नाही आहात. चला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक दिला जाईल. चला टॉस आपण घेऊया. चला टॉस आपण करून घेऊया. गणराज स्टार्स आणि त्यांना फाईट करेल गणराज वॉरियर्स. या दोन्ही संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळणार आहे. चला सामना लगेच सुरू करा. चला मॅन ऑफ द मॅचचा पारितोषिक आपण देऊया. कल्पेश पाली ठरतो या मॅचचा हिरो. चला कल्पेश आपण या सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी. गणराज वॉरियर्स टीमने टॉस जिंकला आणि सर्वप्रथम क्षेत्ररक्षण निवडलाय. चला कल्पेश आपण या सामन्यावरचा पुरस्कार घेण्यासाठी. डीजे 1 मिनिट तुम्हाला थांबवतोय. चला सामन्यावरचा पुरस्कार आपण देऊया.
कल्पेश यांना मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल, ज्यांनी अफलातून बॅटिंग केली आणि गोलंदाजी करत असताना देखील सर्व फलंदाजांना फिरकीच्या तालावरती नाचवलंय. कल्पेशला पारितोषिक या ठिकाणी दिलं जाईल. मी पाहुण्यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते खरं तर सामनाचा पुरस्कार आपण द्यायचा आहे. कल्पेश या समोर आपल्याला सामनाचा पुरस्कार या ठिकाणी दिला जाईल. कल्पेश केपी कल्पेश पाली केपी. कुणाकुणाला केपीचा खेळ आवडला जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्यात. सगळ्यांचा लाडका खेळाडू आहे 12वी गल्लीचा केपी. कल्पेश पालीला आपण पाहिलं, आता विराट पालीला पाहाल. खेळणार आहे ना? चला मॅचला सुरुवात होते. आणखीन एक महत्वाची मॅच. सन्माननीय अंकुरजी लाड साहेब यांचा सन्मान आपण करत आहोत. आज या स्पर्धेच्या निमित्ताने अंकुरजी लाड साहेब या ठिकाणी आलेले आहेत. मी गौतमबाईंना विनंती असणार आहे, गणराज प्रीमियर लीगच्या वतीने अंकुरजी लाड साहेबांचा आपण एक विशेष सन्मान करत आहोत. या भव्य दिव्य अशा आयोजनासाठी अंकुरजी लाड साहेबांचं आगमन झालं आहे. गौतमबाई आपण सन्मान करायचा आहे सन्माननीय अंकुरजी लाड साहेबांचा. अंकुर लाड साहेबांचा विशेष सन्मान. आणि चला मॅच सुरू करायची आहे. मॅच भरपूर आहेत, फटाफट. चला मॅच सुरू करा.